मित्रांनो, आज आपण सातगाव भुसारी या शाळेला भेट दिलेली आहे आणि काही आरोग्य अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आरोग्य मुलांची तपासणी करण्यासाठी। नेमकं ते आरोग्याचा सल्ला या ठिकाणी कसा देत आहेत त्यांना आपण विचारतोय की नेमकं या ठिकाणी ही शाळा आहे, हे चिमुकले आहे, त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली गेली पाहिजे हा प्रश्न या ठिकाणी सारखा या ठिकाणी पालक वर्गांना पडतोय। परंतु त्यांच्या आरोग्याची काळजी आरोग्य सेवक असतील, जे अधिकारी असतील ते इथे या ठिकाणी आलेले आहेत। तर सर, आपलं नाव? नमस्कार, मी डॉक्टर किशोर कुंडलिक गवई। अच्छा, बरं काय सांगणार हे शाळेमध्ये मुलांची तपासणी करण्यासाठी आले? सर, आपल्या महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत वर्ग पहिली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आपण त्या शाळेमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करत असतो। यामध्ये काही मुलांना जन्मताच हृदयरोग असतो, काही मुलांना डोळ्यांचा तिरळेपणा असतो, काही मुलांना कर्णबधिर असतात, काही मुलं अपंग असतात, काही मुलं मतिमंद असतात, काही मुलांचे कान फुटतात, काही मुलांना बोलण्याचा त्रास असतो, काही मुलांचे ओठ दुभंगलेले असतात, काही मुलांचे पाय तिरपे असतात, काही व्यंग असतात। तर या ठिकाणी आपण त्या सर्व मुलांची तपासणी करतो आणि त्यांना तपासणी करून तज्ज्ञामार्फत त्यांच्यावर योग्य ते उपचार करतो आणि त्यांना सर्व सेवा पुरवतो। त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये जे काही कुपोषण असते, आज आपण बघतोय की जिकडे तिकडे दुकानात घरामध्ये जर मुलांना आपण सांगतो की यांना पौष्टिक आहार द्यावा, तर घरात काय बनते? मॅगी बनते, पिझ्झा बनतो, बर्गर बनतो। ह्या गोष्टी आरोग्यासाठी चुकीच्या आहेत आणि आपण दुकानात जर बघितलं सर्व मुलांच्या सोबत कुरकुरे, चीज, पोंगे, चॉकलेट याचेच पाकिट असतात। तर मी सर्व पालकांना हे सांगू इच्छितो की यामुळे मुलांचं पोषण होणार नाही, उलट त्यांचं कुपोषण होईल आणि त्यांचं बौद्धिक शारीरिक वाढ होणार नाही। तरी सर्व पालकांनी आपल्या ह्या बालकांना सकस आणि पौष्टिक आहार द्यावा, त्यांना पालेभाज्या द्यावा जेवणात, त्यांना अंडी असतील, मटण असतील, दूध असेल, अशा प्रकारचा सकस आणि चौकस आहार त्यांना दिला तर त्या मुलांचं आरोग्य चांगलं राहील, ते निरोगी राहतील, त्यांची बौद्धिक आणि शारीरिक जी क्षमता ही वाढेल आणि उद्याचं जे भारताचं भवितव्य आपण जे म्हणतोय हे भारताचं भवितव्य हे निरोगी आणि त्यांचं आरोग्य हे चांगलं राहील, हेच मी यातून आपल्याला सांगू इच्छितो। सर, या ठिकाणी ह्या शाळांमध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये तपासणी करण्यासाठी जात आहेत, शाळेंचा प्रतिसाद या ठिकाणी कसा आहे? सर, शाळांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। सर, या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, सर्व काही आमचे जे सहकारी शिक्षक वृंद आहे यांना आम्ही येण्याची आधी सूचना दिलेली असते, त्यामुळे या ठिकाणी त्यांची 100% मुलांची उपस्थिती असते आणि अतिशय हसत खेळत आणि सहकार्याच्या वातावरणात सर्व मुलांची आरोग्य तपासणी होते आणि त्यांना आम्ही जे मुलं काढतो त्यांना सुद्धा ते संदर्भित करतात आणि त्याचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात आणि जे आम्ही सूचना दिलेल्या असतात त्या सूचनांचं वेळोवेळी विद्यार्थ्यांमार्फत आणि शिक्षकांमार्फत उत्तम प्रकारे पालन होते। मित्रांनो, तंतोतंत जशी आरोग्याची या ठिकाणी काळजी इथे या ठिकाणी आरोग्य प्रशासन या ठिकाणी घेत आहे, परंतु आपलं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य असतं की या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्याला या ठिकाणी काय झालंय, कोणता रोग आहे का कोणत्या व्याधी आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते योग्य उपचार करण्यासाठी या ठिकाणी आरोग्य प्रशासन या ठिकाणी सज्ज आहेत। सर, या ठिकाणी हा जो मोबाईलचा स्क्रीन टाइम आहे हा तो वाढलेला आहे मुलांचा, लहान मुलांचा, त्याच्यावर काही परिणाम? मी सांगेल, मुलांचा हा जो मोबाईलचा स्क्रीन टाइम वाढलेला हा अतिशय चुकीचा आहे। याच्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर तर परिणाम होतच, पण त्यांच्या बुद्धीवरही परिणाम होतो आणि आज आपण बघतोय चिमुकले मुलं, जन्माला आलेलं छोटं बाळ जरी असेल तर त्याला तिची आई त्याला म्हणजे गुंग राहण्यासाठी मोबाईल देते, तो मोबाईल बघतो आणि गुंग होतो आणि शांत राहतो। हे मुलं पण घरी गेले कार्टून बघतात, हे बघतात आणि आपण जर कॉलेजमध्ये मुलं जर बघितले तर सगळी दुनिया रीलच्या मागे लागलेली आहे आणि 24 तास घरातले आई वडील बघा, मुलं बघा, हे मोबाईलच्या आहारी गेलेलं आहे। आहारी गेलं म्हणजे हे प्रकारचं व्यसन लागलेलं आहे, अडिक्ट झालेलं आहे आणि अडिक्ट झाल्यामुळे काय झालं, ह्या पिढ्या बरबाद होत आहे। तर मी सर्व पालकांना विनंती करतो की मुलांना त्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल देऊ नये। ते शाळेतील मुलं असतील, कॉलेजतील मुलं असतील, जर आपल्याला आपल्या भारताचं भवितव्य किंवा आपल्या मुलांचं भवितव्य बनवायचं असेल तर त्यांना ह्या मोबाईलपासून दूर ठेवावं। फक्त शैक्षणिक कामासाठीच मोबाईलचा वापर व्हावा, अतिरिक्त मोबाईल होऊ नये, नाही तर अन्यथा आपल्या ह्या येणाऱ्या पिढ्या बिघडल्याशिवाय राहणार नाहीत। मित्रांनो, खरोखर चांगला सल्ला या ठिकाणी सरांनी दिलेला आहे, कारण की हा मोबाईल जितका चांगला आहे तितकाच या ठिकाणी वाईट सुद्धा आहे, परंतु या बालमनावर या ठिकाणी जो परिणाम या ठिकाणी त्यांच्या आरोग्यावर पडतोय हे सुद्धा या ठिकाणी घातक आहे। म्हणून सरांनी एक योग्य सल्ला सुद्धा इथे दिलेला आहे की मोबाईलचा स्क्रीन टाइम वाढल्याने आपल्याला काय होते, खरोखर आपण या ठिकाणी योग्य दिशेने या ठिकाणी आपण वाटचाल करतो का, खरोखर या ठिकाणी अभ्यासच बघतो का नुसतंच या ठिकाणी आपण गाणे ऐकत चालतोय, त्याच्यानंतर रीला बघत चालतोय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आणि खरोखर या ठिकाणी समर्पक उत्तर सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याला या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।